चला आपण थोडं बसून बोलू. चालतंय चला. खोंडा मात्र कावर आहे बरं का, नाव काढणार आपलं. अरे सोने, काय रे? कुठे फिरती? ही एकतर गाव नाही शान कळतं मला. आले एकतर 10 वर्षात इकडे तिकडे फिरते. ए पत्या, बोंबलत नव्हतं फिरत काय? मग कामासाठी गेलो होतो, हिला फक्त सोबत नेलतं. नमस्कार. नमस्कार. जय शंभू नारायण. खोंड घेतलंच पाहिजे आपल्याला. विषय काय झालाय, अहो ओंकार शेठ, त्या आजीन बापल्यात जाऊ द्या. चला तुम्ही आत्ताच्या आत्ता. आपल्या आजीचं सूर्य तिथं पोचला आणि ती खोंडगी नेलं त्यांनी तर आपलं सगळं पाळ होईल. आता सूर्याला मध्ये येऊन द्यायचं नाही, आपणच खोंड घ्यायची ती. चला आत्ताच्या आत्ता चला, काय पण करा. किती वेळ का माझ मोडायचं, त्याच्या आधी आपण पोचायचं बापूसाहेबांपासून ती खोंड आपल्याला घ्यायची काय बी करून. होय रे दाद्या, ह्याला कधी करायचं सज्ज? अरे काय प्रत्येक वेळेस भांडणं करून नाही चालत का? तुम्ही प्रत्येक वेळेसच भांडणं करताय. त्या दिवशी मी होतो म्हणून भांडणं मिटावती घेतली मी. ती खोंड आपल्याला पाहिजे काय बी करून. चल तू, चल चल तू. तू कुठे बबल्या? आणि मी माझा निर्णय कधीच बदलत नाही, मला कॉम्प्रोमाइज चालत नाही. आपला व्यवहार नाही होऊ शकत. राम राम. या तुम्ही. जय शंभू नारायण. तुला बैलाचा नाद आहे ना? हा. मग बैल पळवणं मैदानात पुरी का पळवते गावातल्या? ओंकार, विषय काय नक्की बाबा? आपलं नाही, गाव माझं आहे. आणि ह्या गावात कोण कसं राहणार ती पण मीच ठरवणार. आणि तुझं माझ आहे ना, माझ पैसा जे काय आहे ती तुझं सगळं ती उमऱ्याच्या आत. उमरावाला आणलं का गावात इज्जतमंद राहायचं.